तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. तरी आघवाची गुणी वृद्ध, जे महर्षी माजी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी गा. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे. भगवान परमात्मा या 10व्या अध्यायामध्ये आपल्या विभूती आणि योग सांगतात. 10व्या अध्यायाचं नावच विभूती योग असं आहे. म्हणून भगवंतांनी आपल्या सगळ्या विभूती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. सर्वत्र भगवान परमात्मा आहे असा दृढ निश्चय होण्याकरता म्हणून विभूतींच्या माध्यमातून भगवान परमात्म्याने हे दिव्य ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. विभूती सांगत असताना पहिल्यांदा काही वेष्टी विभूती सांगितल्या आणि काही समष्टी विभूती सांगितल्या. वेष्टी म्हणजे आपल्या शरीरातील ज्या विभूती आहेत ते सांगत असताना बुद्धीर, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, दम, शम या सगळ्या भगवंताच्या विभूत्या, अहिंसा, समता, तुष्टी, तप, सगळ्या भगवंताच्या विभूती सांगितल्या. त्याचप्रमाणे बाहेर सुद्धा जे काही भाव आहेत हे सगळे भगवंताचीच विभूती आहे. सर्वत्र भगवान परमात्माच आहे असा दृढ निश्चय झाल्याशिवाय मनुष्याचं जीवन पूर्ण होऊ शकत नाही, सुखदुःख रहित होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान विभूती सांगताना सांगतात की महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषाम लोक इमा प्रजा. श्लोकाचं चिंतन आपलं झालेलं आहे. ओव्याचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे. 92 क्रमांकाची ओवी सर्वांनी पहा. तरी आघवाची गुणी वृद्ध, जे महर्षी माजी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी गा. तरी आघवाची गुणी वृद्ध, ज्ञानोबाराय म्हणतात सप्तर्षींचं वर्णन केलेलं आहे. हे सप्तर्षी कसे आहेत? आघवाची गुणी वृद्ध म्हणजे सगळ्या गुणांच्या मध्ये वृद्ध. वृद्ध शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, ज्यांच्यामध्ये सर्व प्रकारचे गुण आहेत, जे दीर्घायुष्य आहेत, मंत्रदृष्टी आहेत, सामर्थ्य संपन्न आहेत, दिव्य दृष्टी असलेले आहेत, विद्येने तपाने सर्व गुणाने ते वृद्ध आहेत. केवळ वयाने वृद्ध आहे त्याला वृद्ध म्हटलेलं नाही बरं का. तुकाराम महाराज म्हणतात वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बाळकाशी. वय खूप झालेलं आहे पण विचार नाही, कुठं काय बोलावं, कसं वागावं, काही अक्कल नाही. म्हणून अशा माणसाला वृद्ध म्हणता येत नाही. वृद्ध म्हणजे तपाने वृद्ध पाहिजे, गुणाने वृद्ध पाहिजे. हे जे महर्षी आहेत ते सगळे तपाने, गुणाने, वयाने वृद्ध आहेत. म्हणून आघवाची गुणी वृद्ध, जे महर्षी माजी प्रबुद्ध. जेवढे काही महर्षी होऊन गेलेले आहेत त्या सगळ्या महर्षीमध्ये हे प्रबुद्ध आहेत. म्हणजे प्रकर्षेन बुद्धा म्हणजे जाणलेलं, त्यांनी परमात्मा तत्वाला जाणलेलं आहे. असे हे सगळे सुरुवातीचे 7 महर्षी आहे. त्या 7 महर्षामध्ये कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी गा. कश्यप आहेत आदी ज्यांच्या, असे 7 सप्तर्षी त्यांना म्हटलेलं आहे.
भगवान परमात्मा सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा या सप्तर्षींना निर्माण करतात. ही सगळी सृष्टी निर्माण करायची आहे, पण सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर या सृष्टीची व्यवस्था नीट झाली पाहिजे. सृष्टीसुद्धा योग्य मार्गाने त्या ठिकाणी विकसित झाली पाहिजे. आणि याचं नियमन करण्याकरता म्हणून भगवान परमात्मा सुरुवातीलाच सप्तऋषी निर्माण करतात. हे सगळे सप्तऋषी असे असतात. आपल्या जीवनामध्ये ते काही प्रवृत्तीपरायण आहेत, काही निवृत्तीपरायण आहेत. प्रवृत्तीपरायण असतात ते प्रवृत्ती धर्माचं शिक्षण सगळ्यांना देतात. आपल्या जीवनामध्ये ते धर्म आचरून दाखवतात. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणून तो धर्म जो आहे तो पुढे चालला पाहिजे, त्याच्याकरता सप्तर्षींची योजना भगवान करतात. प्रवृत्ती धर्म आहे, निवृत्ती धर्म आहे. आणि हे सप्तर्षीमध्ये कोण कोण आहेत तर पहिले कश्यप आहेत. कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ असे हे सप्तऋषी आहेत. प्रत्येक युगामध्ये सप्तर्षी वेगवेगळे असतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये देव वेगवेगळे असतात, देवाचे अवतार वेगवेगळे असतात. सप्तर्षी वेगळे असतात, मनु वेगळे असतात. ही सगळी सृष्टीची रचना पुढे चालली पाहिजे, स्थिती झाली पाहिजे म्हणून कश्यप नावाचे ऋषी पहिल्यांदा ज्यांचे आहेत, ज्ञानोबाराय म्हणतात काश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी गा. पहिले कश्यप ऋषी आहेत. त्या कश्यप ऋषीला 2 पत्नी आहेत. एक आहे दिती आणि दुसरी आहे अदिती. दितीपासून सगळे दानव झाले आणि अदितीपासून सगळे देव झाले. अनेक अवतार सुद्धा या कश्यप आणि आदितीच्या पोटी झालेले आहेत. उदाहरणार्थ भगवान वामनांचा अवतार जो आहे तो कश्यप आणि आदिती यांच्या पोटी झालेला आहे. अनेक प्रजा या ठिकाणी पुढे निर्माण करायची आहे म्हणून कश्यप ऋषी, त्याच्यानंतर पुढे अत्री ऋषी आहेत. ते अत्री आणि अनुसय यांच्या पोटी सुद्धा देवाचा अवतार झालेला आहे, तो म्हणजे दत्तात्रय भगवंताचा अवतार. अत्री म्हणजे त्रिगुण रहित आहेत. त्या अत्री ऋषींनी तपश्चर्या केली आणि ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3ही देव त्या ठिकाणी प्रगट झाले. अत्री ऋषींनी सांगितलंय मी जी तपश्चर्या केलेली आहे ती एकाच तत्वाकरता केलेली आहे, तुम्ही 3 कसं काय आले म्हणे. अभेदाकरता मी तपश्चर्या केलेली आहे, मोक्षाकरता मी तपश्चर्या केली, तुम्ही तर मला भेद निर्माण करायला लागले. देवांनी सांगितलं आम्ही जरी भेदात दिसत असलो तरी सगळे आम्ही एकच आहे. एकाच रूपात मला दर्शन दिलं पाहिजे. मग हे 3ही देव त्या ठिकाणी अत्री ऋषींच्या समोर एक झाले. तोच दत्तात्रय भगवंताचा अवतार आहे. तेच गुरु झालेले आहेत, तेच देव झालेले आहेत म्हणून अत्री ऋषींचा अवतार आहे. अत्री ऋषी आहेत कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि रेणुका यांच्या पोटी पुन्हा परशुराम भगवंताचा अवतार आहे. वशिष्ठ, अरुंधती हे ऋषी आहेत. ज्ञानोबाराय सांगतात कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी गा. आणि याच्या पुढे आणखीन ही सृष्टी कशी वाढते. आणि काही सांगिजतील जे का 14 आतुल मुद्दल, स्वयंभू मुख्य वडील 4 मनू. आणखीन तुम्हाला ही सृष्टी कशी पुढे झाली निर्माण. देवाची विभूती, हे 7 ऋषी म्हणजे देवाच्या विभूतीच आहेत. आणि यानंतर पुढे भगवान परमात्मा मनूला प्रगट करतात. आणि काही सांगितले जे का 14 आतुल मुद्दल, 14 मनू सांगितलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मुख्य जे मनू आहेत स्वयंभू मुख्य वडील 4 मनू. स्वयंभू नावाचा जो मनू आहे
त्याच्याप्रमाणेच काही श्रेष्ठ श्रेष्ठ मनू आहेत, त्या 4 मनूंचं वर्णन इथे केलं आहे. तसं पाहायला गेलं तर भगवान किंवा या सृष्टीमध्ये 14 मनूंचा विचार सांगितलेला आहे. प्रत्येक मन्वंतरामध्ये मनू वेगळे होतात. ते 14 मनू सांगितले: स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी, असे 14 मनू सांगितलेले आहेत. याच्यामध्ये पहिले जे 4 आहेत ते मुख्य आहेत, किंवा मधले जे 4 आहेत ते मुख्य आहेत असं वर्णन केलंय. भगवान परमात्माची पहिल्यांदा सुरुवात मानसिक सृष्टी तयार करतात, अनेक सप्तर्षींना निर्माण करतात आणि सप्तर्षीनंतर मनूंचा अवतार होतो. प्रत्येक मन्वंतरामध्ये मनू वेगवेगळे आहेत. स्वयंभू मन्वंतरामध्ये ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासूनच मनूला निर्माण केलं असं वर्णन केलंय. शरीराचे 2 भाग ब्रह्मदेवाने केले. एका भागाला मनू असं नाव दिलं, दुसऱ्याला शत्रुपा असं नाव दिलं. त्या दोघांना सांगितलं ही सृष्टी तुम्ही पुढे वाढवा. त्यांनी सांगितलं आता ही सृष्टी वाढवायची, परंतु राहणार कुठं? म्हटले पृथ्वीवर राहणार. म्हटले पृथ्वी तर रसातळाला गेलेली आहे. आता ती रसातळाला पृथ्वी गेलेली आहे, तिला वर काढायची, काय केलं पाहिजे? ब्रह्मदेवाने विचार करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाला शिंक आली आणि ब्रह्मदेवाच्या नाकातून भगवंताने अवतार धारण केला. आपल्याला शिंक आल्यावर वेगळंच बाहेर पडतं, पण ब्रह्मदेवाच्या शिंकेमधून भगवान वराह प्रगट झाले आणि त्यांनी त्या पृथ्वीची स्थापना जलामध्ये केली. हिरण्याक्षाला मारलं आणि मग मनू महाराजांना जी काही आपत्य झाली, मनू आणि शत्रुपा यांना, त्यांच्यापासून पुढे सृष्टी वाढलेली आहे. त्यांना 3 मुली झाल्या पहिल्यांदा: देवहूती, आकुती, प्रसूती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. त्यांचाच वंश पुढे चालू झालेला आहे. कशा करता मी सांगतो, हे स्वयंभू मनू झाला. पुढे मग स्वारोचिष नावाचा मनू आहे. त्याच्यानंतर पुढे उत्तम नावाचा मनू आहे. त्याच्यानंतर तामस नावाचा मनू आहे. रैवत नावाचा मनू आहे. चाक्षुष मन्वंतर आहे. त्या चाक्षुष मन्वंतरामध्ये देव आणि दानवांनी समुद्राचं मंथन केलेलं आहे. नंतर पुढे वैवस्वत मन्वंतर आहे. आता सध्या जे मन्वंतर चालू आहे हे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. कितवं मन्वंतर चालू आहे आता? 7वं. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मन्वंतर होतात. देहाचे पुरंदर, 14 जाती, 14 मन्वंतर आहे. त्या 14 मन्वंतरातला 7व्या मन्वंतराचा काल आता सध्या चालू आहे. म्हणून आपल्याकडे जो संकल्प करतात, ब्राह्मण काका कोणताही सत्यनारायण असू द्या, काही असू द्या, आपल्या हातावर पाणी देतात आणि म्हणतात म्हणा. त्याच्यामध्ये या संकल्पामध्ये हे सगळं युग सांगावं लागतं. वैवस्वत मन्वंतरे, वराह कल्पे, कलियुगे, कली प्रथम चरणे, अमुक मासे, अमुक वर्षे, अमुक मासे, अमुक तिथौ, ती तिथी सांगावी लागते. नंतर काल सांगितल्यानंतर पुन्हा देश सांगावा लागतो. जम्बूद्वीपे, भरतखंडे, हे सांगत सांगत देश कालाचा त्या ठिकाणी निर्देश केलेला आहे. म्हणून हे ऐसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा, सृष्टीच्या व्यापारा लागोनिया. असे जे मनू आहेत 4 मनू आणि 7 आहेत सप्तऋषी. 7 आणि 4 काय आहेत? 11. भगवान म्हणतात ऐसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा. हे सगळे 11 माझ्या मनातून निर्माण झालेले. मद्भावा मानसा जाता. भगवंताच्या मनापासून ही सृष्टी निर्माण होते आणि आपलं मन आणि आपण वेगळे नसतो. म्हणून ही सगळी सृष्टी हे भगवंताचं स्वरूप आहे.
पहिले सप्तऋषी असतील, त्याच्यानंतर पुढे असलेले हे 4 मनू असतील, हे सगळे भगवान म्हणतात ऐसे हे 11 माझ्या मनी जाहले धनुर्धरा. हे धनुर्धरा, हे सगळे माझ्या मनात निर्माण झाले. कशा करता निर्माण झाले? सृष्टीच्या व्यापारा लागोनिया. सृष्टीचा व्यापार केला पाहिजे, व्यवहार झाला पाहिजे. कारण एकट्यामध्ये भगवंतात व्यवहार नाही. एकात व्यवहार होईल का? सृष्टीच्या पूर्वी फक्त एकटा परमात्माचा असतो, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. पण व्यवहार करायचा म्हटलं, सृष्टी निर्माण करायचे म्हटलं की 2 पाहिजे. म्हणून एकले नकंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. सगळी सृष्टी भगवान परमात्म्याने निर्माण केली. पण ही निर्माण करत असताना भगवान परमात्मा सृष्टीच्या रूपाने नटलेला आहे. उपजले जयाच्या आमनमनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी, एक एकटाचे आसोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला, जया परी हा तैसाची गमला, नंद नंदन हा अचोज आंबुलाव. भगवानच सर्व काही झालेलं आहे. जसं आपण स्वप्नामध्ये रात्रीचं आपल्याला झोप लागली की काय पडतं? स्वप्न पडतं. कोणाला काय स्वप्न पडेल काय सांगता येत नाही. कोणाला प्रवचनाचं पडतं, कोणाला कीर्तनाचं पडतं, कोणाला व्यापाराचं पडतं, काय पडेल सांगता येत नाही. स्वप्नामध्ये कधी कधी स्वतःच मनुष्य मरतो. आपणच मेलय असं स्वप्न पडतं आणि मेल्यानंतर त्या ठिकाणी चितेवर टाकलेलं आहे, चिता जळते, सगळी माणसं रडतायत आणि सगळं कोण पाहतोय? जो मेलाय तोच पाहतोय. भगवंताने आपल्याला स्वप्न कशा करता दिलंय? बाबा तू सृष्टी निर्माण करणार आहेस. आणि झोप कशा करता दिली? सुख हे तुझ्या जवळच आहे. आपल्या संकल्पात सृष्टी निर्माण होते. आता हे मनू मनू म्हणजे काय? तुकोबाराय संतांनी वर्णन केलंय, मनू राजा एक देहपुरी, असे नांदती त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. या शरीरामध्ये सुद्धा राजा आहे, तो मनू आहे. मन नावाचा राजा आहे. असे नांदतू त्याशी दोघी नारी, त्याला 2 पत्न्या आहेत, प्रवृत्ती निवृत्ती, पुत्र पौत्र संपन्न भारी. आणि नंतर ह्या सगळ्या वृत्ती निर्माण होतात. ह्या सगळे मनाचे पुत्र पौत्रच आहेत. सगळी सृष्टी जी आहे ती मनोमय आहे. मनाने सगळी सृष्टी निर्माण केली. मनची एकले राहते स्वप्नी जेवी. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मनू सांगितला आणि मनातून मग ही सृष्टी आहे. किंवा 11 सांगितले. आता हे मनातून 11 किंवा भगवंताच्या स्वरूपातून 11 निघाले. 11 मध्ये 7 अधिक 4, 7 जे आहेत ती ज्ञानेंद्रिय आहेत आणि 4 जे आहेत मन बुद्धी चित्त अहंकार. 2 डोळे, 2 नाक, 2 कान आणि 1 जीभ. किती झाले? सगळी सृष्टी जी आहे आपल्याला जी दिसते, डोळ्यातून दिसते, कानातून ऐकू येते, जिभेने सृष्टी कळते आणि मन बुद्धी चित्त अहंकार, सगळी सृष्टी जी आहे इंद्रियांच्या द्वारे आपल्याला प्रतीतीला येते. म्हणून 7 आणि 4 11च. म्हणून सृष्टीच्या या व्यापाराला, हा सगळ्या सृष्टीचा व्यापार जो आहे भगवान म्हणतात या 11च्या मुळे 7 ऋषी आणि 4 मनू त्यांच्यातून निर्माण झाला.
जे लोकांची व्यवस्था न पडे, ते या त्रिभुवनाचे काही न मांडे, जे भूतांचे दळवाडे अचंबित असे. हे जे निर्माण होतात सगळे मनु आणि सप्तऋषी, ते अगोदर सृष्टी कशी असते, लोकांची व्यवस्था न पडे, लोकांची चतुर्दश लोकांची व्यवस्था झालेली नसते. भगवान परमात्मा यांना याच्याकरता निर्माण करतात, ही पुढची व्यवस्था करण्याकरता. म्हणून ज्ञानोबराय लिहितात, जे लोकांची व्यवस्था न पडे, जे या त्रिभुवनाचे काही न मांडे, लोक निर्माण झालेले नसतात, त्रैलोक्य जे आहे त्याची मांडामांड झालेली नसते. म्हणजे भूर भुव स्वहा अशी 3 लोक आहेत. भूर भुव स्वहा, मह जन तप सत्य वरचे लोक, तल वितल सुतल तलातल महातल पाताल असे खालचे 7 लोक, वरचे 7 आणि खालचे 7 असे 14 लोक आहेत. भुव स्वह मह जन तप आणि सत्य वरचे लोक आहेत. पहिला भू आहे आपला, नंतर भुवर लोक आहे, नंतर स्वर लोक आहे, त्याच्यावरती सुद्धा महलोक आहे, जनलोक आहे, तपलोक आहे आणि सत्यलोक आहे. वरचे 7 लोक, खालचे 7 त्या ठिकाणी अतल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताल, 14 लोक आहेत. यात जे लोकांची व्यवस्था न पडे, लोकांची व्यवस्था झाली नव्हती, जे या त्रिभुवनाचे काही न मांडे, हे त्रिभुवन व्यवस्थित रीतीने अजून रचलेलं नव्हतं, जे महाभूताचे दळवाडे अचुंबित असे. ही महाभूत जी आहेत सगळी पंचमहाभूत, ती सुद्धा अचुंबित होती. म्हणजे ती भोग देण्याकरता जीवाकडून उपभोगली जात नव्हती. महाभूत भगवंताने निर्माण केली. या महाभूतांच्या पासून होणारी पुढची सृष्टी आणि त्या ठिकाणी या सृष्टीचा उपभोग असं काही झालेलं नव्हतं. तेव्हा भगवान परमात्मा या सप्तऋषींना आणि 4 मनूंना उत्पन्न करतात. तेच हे जाहले मग इही लोक केले, तेथ अध्यक्ष रचुनी ठेवले इही जन. मग भगवंतांनी सप्तऋषी निर्माण केले आणि 4 मनू निर्माण केले किंवा 14 मनू त्या ठिकाणी निर्माण केले. प्रत्येक मनवंतरामध्ये एक मनू, प्रत्येक मनवंतरातले सप्तऋषी. आणि मग त्यांना सांगितलं की हे तुम्ही पुढे वाढवा. जसं ब्रह्मदेवाने त्या मनु आणि शत्रुपाला यांना सांगितलं ही सृष्टी तुम्ही वाढवा. मग मनु आणि शत्रुपा यांनी पुढे सृष्टी निर्माण केली. त्यांचीच सगळी सृष्टी आतापर्यंत चालत आलेली आहे. म्हणून हे जे आहे तेच हे जाहले मग इही लोक केले, यांनी लोक केले. लोक केले म्हणजे हे जे 7 वरचे लोक आहे आणि खालचे 7 लोक आहेत, हे यांनी निर्माण केलेले आहे. आणि पुढे काय केलं, तेथ अध्यक्ष रचुनी ठेवले इही जन. त्या प्रत्येक लोकाचा एक एक अध्यक्ष जो आहे तो सुद्धा या सप्तऋषींनी आणि मनूंनी नेमलेला आहे. म्हणून या सृष्टीची व्यवस्था करण्याकरता भगवान परमात्मा म्हणतात मी या सगळ्यांना निर्माण केलेलं आहे. मनोनी 11 ही हे राजा, मग येर जग यांची या प्रजा, एवं विश्वविस्तार हा माझा ऐशेची जाण. म्हणून हे 11 जे आहेत हे सगळे राजे आहेत. जसा राजा एखादं नगर निर्माण करतो, त्याचं नियमन करतो, त्याप्रमाणे हे 7 ऋषी, हे मनू यांच्याद्वारे हे सगळे लोक निर्माण केले. त्यांच्या स्थितीकरता यांच्याद्वारे सगळे सृष्टीचे नियमन केलं गेलं. त्यांनी घटना बनवली, कसं कसं त्या ठिकाणी कोणी कोणी वागायचं, कसं कसं कोणी काय करायचं. आणि त्यांच्याद्वारे ही सगळी सृष्टी चालते. म्हणून यांना राजा म्हटलेलं आहे. पाय म्हणून 11 हे राजा, हे राजा आहेत. मग येर जग यांची या प्रजा,
आणि पुढे मग सगळं जग निर्माण होतं. हे सगळं यांच्या प्रजेतून निर्माण होतं. यांची प्रजा आहे. एक असतो राजा आणि एक असते प्रजा. राजाने काय करायचं, नियम घालून द्यायचे, त्या सगळ्या सृष्टीचं नियमन करायचं, आणि प्रजेने त्या सगळ्या नियमांचं पालन करायचं. म्हणून सप्तऋषी असतील किंवा मनु असतील, हे सगळे राजाच्या आधिपत्या किंवा राजा या पदामध्ये येतात. आणि त्यानंतर झालेली सगळी जी प्रजा आहे ती प्रजा आहे. ह्या सगळ्यांनी मनुचे नियम पाळायचे. या सगळ्यांनी सप्तर्षींनी जे लिहिलेले आहेत नियम पाळायचे. म्हणून या सगळ्या सप्तर्षींनी सुद्धा स्मृती लिहिलेल्या आहेत. कोणी कसं वागायचं, कोणी कसं वागायचं, कोणी काय काम करायचं, कोणी काय काम करायचं. नाही तर सगळे सगळं करायला लागले. ज्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. काम जर बिघडलं, माझं काम तुम्ही करायला लागले आणि तुमचं काम आम्ही करायला लागलो, चालेल का? हो. जो बोलणारा आहे ते ऐकणाऱ्याचं काम आता करायला लागला, ऐकणारे बोलणाऱ्याचं काम करायला लागला, चालत नाही. प्रत्येकाला काम नेमून दिलेलं आहे. ज्या ज्या वेळेस त्या त्यावेळेस त्यांनी ते काम करायचं. म्हणून मनु महाराजांनी म्हणा, या सप्तऋषींनी म्हणा, ही सृष्टी नीट चालण्याकरता हे सगळे नियम घालून दिलेले आहेत. त्याला स्मृती असं म्हणतात किंवा मनुस्मृतीसुद्धा म्हणतात. प्रत्येक ऋषीची स्मृती, याज्ञवल्क्याची स्मृती आहे, वशिष्ठांची स्मृती आहे. म्हणून हे सगळं नियमन करण्याकरता हे मनु यांनी केलेलं आहे. पण भगवान म्हणतात, एवं विश्व विस्तार हा माझा ऐशेची जन. हा सगळ्या विश्वाचा विस्तार हा कोणाचा आहे? माझा आहे. कारण हे सगळे माझ्या मनातून निर्माण झालेले आहेत. आणि मन आणि मी काही वेगळा नाही. म्हणून सगळी सृष्टी जी आहे भगवंताचंच रूप आहे, भगवंताचाच विस्तार आहे. हे आपलं ज्ञान असलं पाहिजे किंवा असा आपला निश्चय झाला पाहिजे. सृष्टीमध्ये भगवान परमात्मा आहे असं जर आपल्याला वाटायला लागलं तर मग आपली वृत्ती आपोआप स्थिर होईल. सर्वत्र परमात्मा आहे असं ज्ञान झाल्याशिवाय आपल्या जीवनातले रागद्वेष जाणार नाही. भेद निर्माण झाला का भेदातून रागद्वेष निर्माण होतात आणि रागद्वेषातून सुखदुःखाची सृष्टी निर्माण होते. म्हणून हा भेद जाण्याकरता सर्व संतांनी सांगितलंय, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. सर्वत्र परमात्मा आहे. म्हणून कुठे आसक्तही होऊ नये आणि कोणाचा द्वेषही करू नये. या सृष्टीमध्ये जे जे काय आहे ते ईश्वराचं रूपच आहे. आपल्या जरी उपयोगाचं नसलं तरी कोणाच्या नाही कोणाच्या उपयोगाचं आहे. कोणाचा द्वेष करायचा नाही. सृष्टीमध्ये एखादी वस्तू आहे ना, ती काही देवाने निर्माण केलेली असते, त्याचं कारण काहीतरी वेगळं असतं. एका गावामध्ये एका माणसाला साप चावला. ते म्हणले खरंच साप नसले पाहिजेत. मांत्रिक बोलवले आणि सगळे साप पकडले, पोत्यात भरले आणि लांब सोडून दिले. म्हणजे साप वाईट आहे, साप चांगला नाही. साप संपले, पण परिणाम असा झाला, त्या दिवशी जेवढं धान्य पिकलं, त्या वर्षी जेवढं धान्य पिकलं ते सगळं उंदरांनी खाऊन टाकलं. उंदीर जास्त झाले. मग लोक म्हणले ते साप होते ते बरं होतं, उंदीर खातोय. उंदीर खाल्ल्यामुळे मग उंदीर आपलं धान्य खात नव्हते. सापाला सुद्धा निर्माण देवाने केलेलं आहे. काहीतरी देवाचा त्याच्यात हेतू आहे. सगळ्या सृष्टीत काही ना काही हेतू आहे. कोळ्याचं जाळं आहे साधं. त्या विचारसागरात असं लिहिलंय, एका सज्जन माणसाच्या मागे चोर लागले आणि चोर लागल्यानंतर तो एका गुहेत गेला. गुहेत गेल्यानंतर तिथे कोळ्याने लगेच जाळं बनवलं. चोर म्हणायला लागले, जर हाच गुहेत गेलेला असता तर इथं जाळं तुटलं असतं. ज्या अर्थी हे जाळं तुटलं नाही त्या अर्थी इथं कोणी नाही, आपलं पुढं चाला. तो वाचला कशामुळे? म्हणून काही जगामध्ये जे सगळं आहे ईश्वराची सृष्टी आहे. काही चांगलं असेल, काही वाईट असेल. चांगलं आहे म्हणून आसक्त होऊ नका, वाईट आहे म्हणून द्वेष करत बसू नका. सर्वात परमात्मा आहे अशी भावना ठेवलं तरच मोक्ष प्राप्त होईल किंवा तरच सुखदुःखातून सुटका आहे.
म्हणून भगवान म्हणतात हे सगळं जे आहे एवम विश्व विस्तार हा माझा ऐशे जाण, हा सगळा माझाच विस्तार आहे. त्याच्याकरता उदाहरण दिलं, पाहे पा आरंभी